नमस्ते मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या होणाऱ्या 8 ऑगस्टच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की राहुल त्याच्या सहकारी गुंडमित्रांबरोबर पार्टी करत असतो। त्याच वेळेस कलाही त्याचा पाठलाग करत तिथे आलेली असते। कला सगळं काही चोरून बोलणं त्याचं ऐकत असते। त्यावेळेस राहुल त्याच्या मित्रांना असं म्हणत असतो की डिझाईनची चोरी असो, हिऱ्यांची अफरातफर असो किंवा अद्वैतला बेड्या ठोकणं असो, हे सगळं काही आपण कसलं व्यवस्थित प्लॅनिंग करून केलं। आणि तो हसत असतो। हे सगळं काही रेकॉर्डिंग कला तिच्या मोबाईलमध्ये करते आणि केल्यानंतर तिथे असणाऱ्या वस्तूला चुकून कलाचा धक्का लागतो आणि आवाज होतो। त्यावेळेस राहुल मागे वळून बघतो। त्यावेळेस त्याला समजते की कला इथे आहे आणि तो कलाचा पाठलाग करत तिच्या मागे मागे पळतो, परंतु कला तिथून पळून जायला लागते आणि पळत पळत ती रोडला येते। रोडला आल्यानंतर तिथे अचानक तिला अद्वैत भेटतो आणि अद्वैतला बघून तिला आनंद होतो आणि त्या अद्वैतच्या गाडीमध्ये जाऊन बसते। त्या क्षणी इकडे अद्वैतसुद्धा आता राहुलला बघतो आणि कलाला म्हणतो, राहुल का तुझा पाठलाग करतोय, काय झालं आहे, सगळं प्रकरण काय आहे, सगळं काही आता कलाला विचारतो। आता कला अद्वैतला तो व्हिडिओ दाखवत राहुलचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार आणि आता कशा प्रकारे अद्वैत राहुलला शिक्षा करणार आणि जेलची हवा चारणार हे पाहणे सुद्धा इंटरेस्टिंग आहे। असेच मालिकेच्या पुढील अपडेट्ससाठी रंजक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।